असते आणि इथं चार्जिंगसाठी पाहू शकताय तुम्ही. मी त्यासाठी तुम्ही नाही हे असलं घेतलं पाहिजे. इकडं पाहू शकताय इथं चार्जिंगच लोकांना कमी पडत होतं. दोन नव्हतं हे नागझरी ज्या ठिकाणी मी आलोय, मला भरपूर जण म्हणले या, तर इथं पाहू शकता हे एंट्रन्स गेट आहे. तर ह्याचा इतिहास काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. तर फायनली आपण दर्शन करून आलेलो आहे. आतमध्ये कुठल्याही प्रकारचा कॅमेरा अलाउड नाही आहे. तर वरती विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे आणि पादुका आहेत महाराजांच्या, आणि खाली गेलं तर ह्या साईडनी गेलं. मित्रांनो, तर आता आपण शेगावमध्ये, तर शेगावमध्ये कचोरी फेमस आहे, तर कचोरी खातोय. कारण आता आपण शेगाव सोडून निघालोय अमरावतीच्या दिशेने. भारत, नेपाळ, भूतान, म्यानमार यात्रा आहे. मित्रांनो, तर जेव्हा थांबलोय, तर जेव्हा काही आपलं नेहमी पाहते त्यांना माहिती शेवभाजी. आणि मित्रांनो, तर हे दादा भेटले आपल्याला. तर दादाला विचारलं, म्हणलं पंपावर राहू का, तर नवीनच पंप झालाय. तर दादा काय म्हणताय तुम्ही? बस साहेब येत थोड्या वेळा, त्यांनी अलाव केलं तर काही प्रॉब्लेम. ओके. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी आहे शेगावमध्ये आपण त्या भक्तिनिवासला थांबलेलो आहे. 20वा भक्तिनिवास, आणि त्याच्यातला 2A या ह्याला थांबलेलो आहे बिल्डिंगला आपण. तर आपण हॉलमध्ये थांबलो आहे, शेअरिंग हॉल. तर कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. तर मी 32 नंबरच्या हॉलमध्ये थांबलो आहे. तर अशा प्रकारे हॉल आहे, पाहू शकता. इथनं आता आलं आहे 32 नंबर हॉल आहे. असं पूर्ण पाहू शकता, पूर्ण मोठी बिल्डिंग आहे. जिकडं नजर जाईल तिकडं मध्ये पूर्ण असं गार्डन वगैरे खाली त्या साईडनी एंट्रन्स आहे. मग तिकडून दाखवतो आता. ते कोपरा दिसतोय का, त्या कोपऱ्यातनं एंट्रन्स आहे. तिथनं आपण आलो होतो. तर आंघोळ वगैरे सगळं आता 6:15 वाजले. तर आंघोळ बिंघोळ ओके. 5:05लाच उठतो मी जवळचं असं होतं आता इकडं आल्यापासून. इकडं आलं तर अशा प्रकारे टोटल 15 बेड आहेत. तिकडं 5 आहेत, तिकडं 5 आहेत, तिकडं 6 आहेत, आणि तिकडं 4 आहेत असे. आणि इथं चार्जिंगसाठी पाहू शकताय तुम्ही. मी त्यासाठी तुम्ही नाही हे असलं घेतलं पाहिजे. इकडं पाहू शकताय इथं चार्जिंगच लोकांना कमी पडत होतं. 2च सॉकेट आहेत इथं. तर मी माझं ही लावलं आणि त्यांना खुल्लं करून दिलं ही. म्हणजे माझे 2 ऑलरेडी इकडं लागलेले आहेत, बाकीचं सगळं मोकळं आहे. अशा प्रकारे नाही. चार्जिंग बंद झाली का काय, लाईट गेली. हा चालू आहे, फुल झाले. आणि इथं मी राहिला होतो हे बेडरूम. अशा प्रकारे राहण्याची व्यवस्था आहे. तर चला आता निघावं वाटतंय मला. उरकलंय माझं सगळं. अशा प्रकारे राहण्याची चांगली झोप आली. 3 फॅन आहेत, 2 AC. नाही काय गरज झालं नव्हतं. निघतोय खाली आता. आपण दुसऱ्या मजल्यावर होतो, तर पहिल्या मजल्यावर एक्झिट आहे. अजून ग्राउंड फ्लोअर पण आहे याला खाली. अंडरग्राऊंड पण आहे, म्हणजे असे आहे. आपलं बाकीचं सामान उजेड कुठं येते, हां असं पकडायला पाहिजे. बाकीचं सामान आपण इथं लॉकरमध्ये ठेवलं होतं, तर ते लॉकरमधनं घेऊया. अशा प्रकारचे लॉकर आहे. आणि इथं पाहू शकताय तळमजल्याला 11 ते 17 आहे. वरच्या मजल्याला किती 31 ते 36 आहे. अशा प्रकारे आहे रूम. चला मित्रांनो, तर बॅग वगैरे घेतल्या, गाडीवर हे केलेत, बांधलेत. आणि आता काय करतो, नाश्ता करतो. इथंच पोहे 10 रुपयात, आणि काही आहे थोडंफार स्वस्तच आहे इथं सगळं. आणि इथनं तुम्ही इथं गाडी पार्किंगला लावली की समोरच रूम नोंदणी कार्यालय. तुम्ही कधी आला तर, आणि तिथनं 4ही बाजूनी तुम्हाला भक्तिनिवासच भेटतील. त्यातले मी नाही ह्या भक्तिनिवास 2Aला थांबलो होतो, आणि त्याच्यासमोरचे प्रसादालय आहे. तर चला तिथं जाऊनच दाखवतो. मोठे व्हिडिओ होतात खूप, असं चालत जाता बोललं तर राहिलं तर तिथे गेल्यावर एक टोकन घ्यायला लागेल 10 रुपयाचं 15 रुपयाचं काय असेल ते. आणि मग तिथनं नाश्ता करायचा, असं प्रोसेस आहे. चला हे प्रसादालय. आणि इथं पाहू शकता गार्डनमध्ये लोक बसतात निवांत.
मित्रांनो तर इथं प्रसादालय तुम्हाला दिसते का आणि इथंच काउंटर आहे तर काउंटर पाहू शकता 7 ते 9:30 हां तर इथं नाश्ता करूया परत टोकन घेऊया तर टोकन घेतलंय एक पोहे आणि एक उपमा असं 28 रुपयाचं 2 घेतलं म्हणलं 2 खाल्लं म्हणजे टेन्शनच राहायचं नाही अशा प्रकारे तर चल जाऊया आत मित्रांनो तो नाश्ता करायला आलाय हे पाहू शकता एक पोहे घेतलेत आणि एक उपमा घेतलाय जास्त होईल असं वाटतंय मला चल पण टोकन गेला काय होतं काल तसं झालं पोहे खाल्लं ना अजून खायचं होतं पण टोकन गेला जाय हे लय अवघड आहे त्यासाठी एकदा एकाच वेळेस एक पोहे आणि एक उपमा घेतले तर चला पाहूया कसं लागतंय पाहूया तुम्हाला दाखवतो अगोदर टेस्ट सांगतो मी कसं पोहे तर भारी नाही ना बसा उपमा पण मस्त चल 8 रुपयाला उपमा 10 रुपयाला पोहे मित्रांनो तर फायनली नाश्ता वगैरे करून आलोय आता मी ठरवलंय की इथंच व्हिडिओ एडिट करायचा आणि निघायचं आता दाखवतो तुम्हाला जवळपास 7:23 झालेत तर आता किती वेळ लागतोय बघूया एक यूट्यूबचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तर इथंच गार्डनमध्ये बसलोय भक्ती निवासाच्या वातावरण पण एकदम सुंदर आहे कुठं जाऊन थांबण्यापेक्षा इथंच थांबूया मग पुढच्या प्रवासाला चालू करूया ओके तर फायनली आपला व्हिडिओ एडिट होऊन झालेला आहे आता किती वाजले तुम्हाला दाखवतो किती वाजले लई वेळ गेला तसा जवळपास किती होता माहिती का 1 मिनिट 15 1 तास 15 मिनिटाचा व्हिडिओ होता तेव्हा मी 48 मिनिटात केला आहे आपण आलो होतो 7:20 बसलो होतो तर 9:13 झाला आहे व्हिडिओ एडिट आता तो कन्वर्ट व्हायला जवळपास 1 तास लागेल मग त्याला अपलोड व्हायला परत 1 तास लागेल अशा प्रकारचं आहे तर फायनली इथनं निघतोय ओके चला जाऊया माझे काय झालं मी आज पॅन्ट चेंज केली आज पोशाख चेंज केला ती पॅन्टच फाटली ताण बसला त्याला तर चला बघूया कसं होतंय हे इतकं मस्त गार्डन होतं नाही तर रात्री दिसलं का नाही तुम्हाला काय माहिती कालच्या ब्लॉगमध्ये तर इथं पाहू शकताय इथं 4 ते 5 बिल्डिंग आहेत भक्ती निवासाच्या ही एक आहे तिकडे एक आहे असे 2 तिकडे एक आहे आणि असं गार्डन वगैरे पार्किंग वगैरे व्यवस्थित आहे सगळं अशा प्रकारचं होतं तर चला जाऊया आता 20वा या भक्ती निवासामध्ये मुक्काम केला आणि मी कालपासून ऑब्झर्व करतोय जे काल मी मंदिरात पण ऑब्झर्व केलं आणि इथं भक्ती निवासामध्ये पण ऑब्झर्व केलं सगळीकडे नाही एक पांढरा पोशाख घातलेले खूप सारे जण आहेत ते काम करत आहेत त्याच्याशी मी काही लोकांशी चर्चा केली तर बघू शकता समोर मुलं येतात ते पांढरा पोशाख घातलेली आहेत काय तर त्यांच्याशी चर्चा केली तर समजलं की ती सेवा करतात आणि ती निःशुल्क सेवा आहे म्हणजे इथं नाही वे निःशुल्क सेवा करण्यासाठी पण लाईन लागते नंबर म्हणजे 2-2 वर्षाची वेटिंग आहे तर तुम्हाला जर समजा इथं मंदिरात आपल्याला तुम्हाला थोडी सेवा करायची असेल तर मंदिरात म्हणजे भोजनालय असो किंवा कुठं पण तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्हाला नाही 2 वर्ष अगोदर तुम्हाला नाही 25 जणांचा ग्रुप करून इथं नोंदणी करायला लागते मग तुमचा नंबर आल्यावर तुम्हाला कॉल केला जातो तुम्हाला इथं 5 दिवस सेवा करण्याचा चान्स दिला जातो त्याच्यामध्ये ते तुम्हाला पांढरा ड्रेस वगैरे प्रोव्हाइड करतात अशा प्रकारचे असते तर हे तुम्हाला माहीत होतं का तर कमेंट करून नक्की सांगा आणि कुणी कुणी इथं सेवा केली ते पण कमेंट करून नक्की सांगा पण इथलं जे तुम्ही कधी शेगावला आला आणि गजानन महाराजांचे दर्शन केले तर राहायचं कुठं तर 20वा भक्ती निवासालाच राहावं इथं बघा गार्डन कसलं आहे एकदम प्रशस्त अशी पार्किंग वगैरे सगळे आणि जेवण बिवण एक नंबर आहे तर चला बाय बाय तुम्हाला दाखवतो एक फोटो काढून इथं टाकतो ते व्हिडिओमध्ये येई नाहीत ते जे सेवकरी आहेत ना ते व्हिडिओमध्ये नको म्हणतात त्यांचे सुपरवायझर नाही म्हणले व्हिडिओ काढायला ओके चला मित्रांनो तर फायनली आपली गाडीवर सगळं सामान लोड केलं आहे आणि आता निघतोय तर इथनं तर आपल्याला तिथनं जायचं एक स्पॉट आहे इथला कवर करायचा 9 किलोमीटरचा आणि मग आपण अमरावतीच्या दिशेने जाणार आहे चला मला चांगला एक फोटो कालच काढायला पाहिजे होता तर चल एक सीट वर फोटो काढायचा माऊली तुमच्या फोटो काढू का एक नाही माऊली नाही हो तर मित्रांनो इथं काय माहिती का इथं हे जे सेवा करीत त्यांच्या फोटो का काढत नाही कारण त्यांना परत सेवा करण्याचा मौका देत नाही जर त्यांचा फोटो व्हायरल झाला
तर ते मंदिर म्हणतात तुम्ही फोटो काढायला आलाय का सेवा करायला आलाय असं होतंय त्यासाठी. तर आपण इथनं जाणार आहे. तर आपण इथं 20वा निवासमध्ये थांबलो होतो. तर इथनं एक फोटो काढू इथं एक. ओके चला हे मित्रांनो. तर इथंच निवासस्थानी थांबलो होतो आपण. चला जाऊया आता नागझिरा झरी म्हणून एक पॉईंट आहे इथं. मला तुम्हाला सांगितलंच असेल मागं. बरेच जण म्हणले की जा भारी. तर चला जाऊया बघूया कसं आहे. मित्रांनो तर इथं एक नट पडला माझा ह्याचा. इथं एक रील काढायसाठी थांबलो होतो मी. शेती एक नंबर आहे भाऊ शेती. पण ह्याचा नट पडला माझा. आता ते नट गावायचा का हेल्मेटचा. अवघडच हो गया हे. ह्या दगडात तर सापडणं मुश्किलच आहे. चला दुसरा हाय लावूया. मित्रांनो मी कालपासून ऑब्झर्व करतोय की इथं मी आता विदर्भामध्ये दोन पिकं संगत घेतली जातात. सोयाबीन आणि तूर. मी मराठवाड्यात होतो ना. आता सोयाबीन अख्खं सेपरेट घेतलं जात होतं आणि तुरीचं वेगळं सेपरेट होतं. तर इथं नाही कंबाईन तूर आणि सोयाबीन घेतलंय आणि एक नंबर आलंय भाऊ. पाहू शकताय सोयाबीनला पण चांगल्यापैकी सगळ्या शेंगा आलेल्या आहेत आणि तूर पण एकदम आता मोठी झालेली आहे. अजून त्याला फुलं नाही लागलेली. तर इतकं भारी दिसतंय. यांनी कशी टेक्निक वापरली काय माहिती. अगोदर बहुतेक सोयाबीन लावून मग तूर लावलेली दिसते. पण दिसायला प्लॉट एक नंबर दिसतोय भाऊ. कुठनं पाहिलं ना तर इतकं सुंदर दिसतंय ना तुरीची झाडं. आणि त्याच्यामध्ये असा एकदम मोठा 5-6 फुटाचा पट्टा. आणि काही ठिकाणी लोकांचे सोयाबीन पण निघलेले आहेत. मित्रांनो आपल्या इथं अशा प्रकारची शेती करतात का नाही ते कमेंट करून सांगा. आमच्या इथनं कोण पाहत असं. आपल्या इकडं तर सोयाबीनचं पीक जास्त कोण घेतच नाही बारामती साईडला. तर पाहू शकताय एक नंबर भाऊ. मला आवडलं हे. मी जालनामध्ये इथंच एवढा फरक दिसतोय. जालनामध्ये पण अशा प्रकारे नव्हते घेत. सोयाबीन वेगळं आणि तूर वेगळी होती. पण इथं एकदम भारी प्रकारे घेतात. तर चला मित्रांनो कोण शेतकरी असताल तर व्हिडिओला लाईक करा आणि भावाला फॉलो करा. कारण तुमचा भाऊ चाललाय पॅशन प्रो गाडीवर भारताच्या ईशान्य भागात नेपाळ, भूतान आणि म्यानमार देशांमध्ये पण चाललाय. फॉलो नक्की करा. मित्रांनो फायनली पोचलोय नागझिरा या ठिकाणी. तर हे मंदिर आहे मित्रांनो. फायनली नागझिरा या ठिकाणी पोचलोय. इथं पुढं दादा इथपर्यंतच गाडी लावता येते काय. हां जायचंय निघालोय आता. जाऊन आलोय एकदा परत निघालोय बारामती. मित्रांनो तर इथं गाडी पार्किंगला लावली आणि हे दादा इथे आपल्याला घेऊन चाललेत. तर मंदिराचा इतिहास काय कोण सांगाल. हां ते सांगतील का. मित्रांनो तर हे दादा आपल्याला माहिती सांगतोय. सांगा काय म्हणताय. जा उभा राहा म्हणजे. नागझरीमध्ये गोमाजी महाराज आहेत. हे गजानन महाराजांचे गुरु आहेत. ओके. तर नागझरीमध्ये 12 शिवलिंग आहेत ज्योतिर्लिंग. इथं पाण्याचा झरा आहे. पूर्णामधून आलेलं जे गोमुख कुंड आहे तिथं आतमध्ये आहे. पलीकडनं जाऊन गोमाजी महाराजांचा झिरा आहे. ओके. आणि नागझरीमध्ये गजानन महाराजांची पालखी येत आहे. 6व्या जूनमध्ये येत असते. ते इथून दर्शन केल्याशिवाय इथून प्रस्थान होत नाही समोर पंढरपूरच्या दिशेला. ओके ओके. अजून काय. ओके. आता फायनली तिथं गाडी पार्किंगला लावली आणि इथं दादा आहेत त्यांच्याकडून इतिहास. हा शेगाव कचोरी नागझरी कचोरी म्हणून फेमस आहे हॉटेल त्यांचं. तर मित्रांनो हे नागझरीला आलोय. तिथं गजानन महाराजांचे गुरु होते ते ह्या ठिकाणी होते. सर काय इतिहास काय याचा. आता नवीन पुण्याहूनच आलाय तुम्ही बी. तुम्ही पुण्याचा आहे का. मी बारामतीचा आहे. बारामती कुठे पवार साहेब. हा तर हे नागझरी ज्या ठिकाणी मी आलोय मला भरपूर जण म्हणले या. तर इथं पाहू शकता हे एंट्रन्स गेट आहे. तर ह्याचा इतिहास काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. तर जे गजानन महाराज आहेत त्यांचे गुरु गोमाजी महाराज त्यांचं ते इथं निवास करत होते आणि त्यांचं मंदिर आहे इथं. तर
हा तर त्यांची समाधी मंदिर आहे इथं अशा प्रकारे. तर ज्यावेळेस आपल्या इथले गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघती त्यावेळेस ती पालखी प्रथम इथं येते. आणि ह्या जागेला नागझिरा का म्हणतात तर इथं नागेश्वर म्हणून प्राचीन महादेव मंदिर आहे. आणि इथं पाहू शकता आता तर नागेश्वर म्हणून प्राचीन मंदिर आहे. आणि प्राचीन मंदिराच्या बाजूनीची एक झरा वाहतो त्यामुळं त्याला नाग झरा असं म्हणतं जातं. म्हणून ह्या जागेला नागझरा म्हणून म्हटलं जातं. हा वापस येतो का हो? शिवाजी महाराजांचं जे तुम्हाला सांगितलंच मागं की गजानन महाराजांचे गुरु त्यांनी पण इथं समाधी घेतलेली. त्यांच्या समाधी स्थळावरच मंदिर बांधण्यात आलेलं आहे अशा ठिकाणी. तर चला जाऊया. मंदिरात एंटर करण्या अगोदरच इथं एक कुंड आहे. त्यामध्ये दोन साईडने वेगवेगळे आपण जिथं शूज रिमूव्ह केले तिथं लेडीज आहे आणि ह्या साईडनी जेंट्स आहे. ओके तर इथं जे कुंड आहे तर तिथंच एक झरा आहे जिवंत. तो कुठनं आला इथे माहीत नाही आहे. इथं कुठलाही प्रकारचा व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. तर तिथनं आपण नाही पाय वगैरे धुवायचं आणि यायचं. तिथं आंघोळ पण करू शकतो आपण अशा प्रकारचं आहे. आणि इकडं मागं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता. संत गोमाजी संस्थान श्री क्षेत्र नागझिरा. नागझिराचं तुम्हाला इथं सांगितलंच की मी नागेश्वर महादेव मंदिर आहे इथं. आणि इथं झरा नाही त्यामुळे ह्या जागेला नागझिरा म्हणतात. इकडून आहे का? ओके मित्रांनो दर्शनासाठी ह्या साईडला आहे मार्ग. आणि म्हणजे कमानीतनं लेफ्ट साईडला दर्शनासाठी आणि तिकडून एक्झिट आहे. चला इथपर्यंतच आपण जाऊ शकतोय मग कॅमेरा घेऊन. इथनं पुढं अलाउड नसेल. ओके मित्रांनो आत कॅमेरा अलाउड नाही आहे. तर दर्शन करून आलेलं आहे. तर वरच्या मजल्यावर विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे आणि तिथं बाबांच्या पादुका आहेत. आणि तिथनं खाली गेलं तर भुयारी मार्गाने खाली गेलं तर तिथं त्यांची समाधी स्थळ आहे. आणि तिथं एक जुनं भुयार आहे जे त्यांनी त्यांच्या कोपराने म्हणजे पाषाणामध्ये त्यांनी त्यांचे कोपरं हाणून भुयार केलं होतं. तर ते भुयार आहे ते सध्या आता क्लोज केलेलं आहे. तिथं ग्रिल वगैरे बसवलेले आहे आणि दुसरं चांगल्या पायऱ्यांचा मार्ग करून त्या समाधीपर्यंत जाता येतं. असं समाधी खाली आहे अंडरग्राऊंड. गजानन महाराजांची पण तशीच होती अंडरग्राऊंडच होती म्हणजे समाधी. मित्रांनो तर मंदिराच्या बाहेर आलं तर राईट साईडलाच ही महादेव मंदिरात जाण्याचा रोड आहे. तर चला महादेव मंदिरात जाऊ. हे महादेव मंदिर आहे आणि ह्याच्या खाली झरा निघाला आहे त्यामुळे त्याला नाग झरा असं या गावाला नाव पडले. तर नागेश्वर महादेव मंदिर आहे. बहुत फोटो अलाउड आहे का नाही काय माहीत नाही. मित्रांनो तर ह्याचा इतिहास पाहिला गेला तर इथं काही जण म्हणतात 12 ज्योतिर्लिंग आहेत, काही जण म्हणतात 5 ज्योतिर्लिंग आहे, काही म्हणतात नागेश्वर महादेव मंदिर आहे. तर मित्रांनो इथल्या जो लोकल फुलवाला जे रोज फुलं विकतात त्यांना विचारलं तर ते म्हणे इथं 5 शिवलिंग आहे, पंचशिवलिंग. त्यामध्ये वेगवेगळे शिवलिंग आहेत. त्यातले 4 मंदिरं तर इथं आहेत आणि 5वं शिवलिंग गुप्त रूपाने जिथं झरा निघतोय तिथं आहे. अशा प्रकारे ह्या मंदिराचा इतिहास आहे आणि खूप प्राचीन मंदिर आहे. ह्याची आत्ता थोडीफार डागदुरुजी केली आहे. बाकी इथं पाहू शकता पंचशिवलिंग आहेत. त्यामध्ये जे 4 आहेत ते 4 शिवलिंगाचे तुम्हाला मंदिर पाहायला भेटते आणि जे 5वं शिवलिंग आहे ते गुपित आहे अशा प्रकारे. आणि ह्याच्यामध्ये हवन होतो. मध्ये जे दिसतंय मंडपात आहे त्यात हवन वगैरे केला जातो. अशा प्रकारचं हे मंदिर आहे. तुम्ही कोणाला होतं आणि तुम्हाला वेगळी माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आपल्याला एवढी सगळी आपली पुण्याची गँग भेटली तर सर काय म्हणताल तुम्ही? अतिशय आनंद झाला. आम्ही प्रतिवर्षी आमचे उंद्रे पाटील फॅमिली महाराष्ट्रातलं कुठलं ना कुठलं देवस्थानला मुक्कामी त्या ठिकाणी दर्शनाला जात असतो. आम्ही 35-40 लोक त्या ठिकाणी असतो घरातली. आणि या निमित्तानं यावर्षी आम्ही संत गजानन महाराजांचं दर्शनाला त्या ठिकाणी आलेलो असताना ते दर्शन झालं.
आता आम्ही संत गजानन महाराजांचे गुरु संत गोमाजी महाराज यांच्या मंदिरावरती दर्शनासाठी या ठिकाणी आलेलो असताना आपली बारामतीकरांची या ठिकाणी भेट झाली. खूप बरं वाटलं, कारण तुम्ही बरीचशी भ्रमंती देशामध्ये करत असता आणि देशातल्या वेगवेगळ्या आपल्या प्रांत असतील, वेगवेगळ्या भाषा असतील, वेगवेगळे त्या ठिकाणच्या चालीरीती असतील, याचा सगळा अनुभव या निमित्तानं तुम्हाला या प्रवासाच्या निमित्तानं मिळत असतो. आम्ही सर्व उंद्रे पाटील फॅमिलीचे सर्व ज्येष्ठ सहकारी, आमच्या घरातील सर्व महिला या ठिकाणी या दर्शनासाठी प्रतिवर्षी येत असतो. ही भेट तुमच्याबरोबर झाल्यामुळं मनाला आनंद झाला आणि पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. तसं पाहिलं बोला. तर महाराष्ट्रामध्ये अनेक देवस्थानं आपण फिरलो. महाराष्ट्राच्या बाहेरची वेगळी, परंतु महाराष्ट्रामध्ये फिरत असताना शेगावचं गजानन महाराजांचं जे देवस्थान आहे त्या ठिकाणची व्यवस्था, त्या ठिकाणची स्वच्छता, त्या ठिकाणी सगळे भक्तांची केलेली सेवा ही एक अप्रतिम आहे. म्हणजे त्याची खऱ्या अर्थानं तुलना महाराष्ट्रामधल्या इतर देवस्थानची कुठेही होणार नाही. अशा प्रकारचं देवस्थान खऱ्या अर्थाने हे आहे. त्याची ग्रीनिज बुकामध्ये सुद्धा या शेगावच्या गजानन महाराजांच्या देवस्थानची त्या ठिकाणी नोंद या निमित्तानं आपल्याला सर्व बाबतीच्यामध्ये पाहायला मिळते. मित्रांनो, तर मंदिरातनं दर्शन करून आपण निघालो आणि परत आपण निघालो आहे आता इथं शेगावमध्ये एक फेमस देवीचं मंदिर आहे ते निघालो आहे. आणि हे जिथं मी उभा राहून व्हिडिओ काढतो आहे हे मंदिराचं मेन एंट्रन्स गेट आहे. तर खूप भारी मंदिर आहे, खूप प्राचीन मंदिर आहे. ह्याचा इतिहास पण खूप चांगला आहे. तुम्हाला हा इतिहास नक्कीच कळाला असेल आणि आवडला पण असेल. तर चला, तुम्हाला जर कोणी नवीन पाहत असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आता इथं अमरावतीला पोचल का मी? अमरावतीला हो, जास्त दूर नाही. किती 2 तासात पोचल हा मित्रांनो. तर लागणार. फायनली पोचलं म्हणजे माघारी निघालोय मित्रांनो. तर फायनली माघारी निघालो इथनं. आपल्या गाडीपाशी चालू आहे. तर हे भाऊ अजून बसलेले तिथंच. कुठे गेले मागाचे काय माहिती, जे भाऊ आले होते ते गेले का? तिकडे बसले. चला, जय श्रीराम, जय श्रीराम. मित्रांनो, तर हे 2 मित्र भेटले. तुमचं नाव काय? निखिल. कुठले तुम्ही? मी नागझरी. नागझरीच का? तर यांना भेटून चांगलं वाटलं. तर चला, येऊ का? हो सर. ओके. तर मित्रांनो, हे 2 भाऊ थांबले होते तर त्यांचा मित्र पण आलाय. तर काय म्हणशील मित्रा? काहीच नाही सर, आपली यात्रा चांगली हो. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. सावकाश जा, काळजी करा. थँक्यू. चला. हो सर. सर काही नाश्ता बिस्टा? नाही चल, नाही चला, हा जातो आता. निघते. नाही निघेल. यूट्यूबवर हे MH बॅकपॅकर म्हणून आहे. मित्रांनो, तर फायनली तिसरा स्पॉट म्हणजे शेगावमध्ये तिसरा स्पॉट आहे बघा, सिद्ध लक्ष्मी मंदिर. तर ह्या मंदिरात आलो आहे आता मी. तर चला दर्शन करूया. दर्शनाचा मार्ग वळणं जातो आहे. अशा प्रकारचे आहे. प्रसाद वगैरे इथं बाहेर भेटतं, खाली पण दुकानं वगैरे आहेत. तर इथनं मंदिर दिसते. आतमध्ये तर काय अलाउड नसेल असा मार्ग आहे आणि जाऊन तिथं दर्शन घ्यायचं आहे. चला जाऊया मित्रांनो. तर अशा प्रकारे ते इथं मेन गेट आहे आणि इथं मंदिर आहे. इथनं आत काही कॅमेरा अलाउड नाही आहे. तर अशा प्रकारचं मंदिर आहे. तुम्हाला दिसतंय का नाही काय माहीत नाही. चला दर्शन घेतलं. हा एक स्पॉट होता. मला एक जणांनी सजेस्ट केला, म्हणे तुम्ही हे 3 स्पॉट नाही इथले नक्की कवर करा. तर 3च्या 3 आपले झाले. म्हणजे गजानन महाराज मंदिर, अजून नागझरी आणि हे महालक्ष्मी मंदिर, असे 3 स्पॉट होते. चला मित्रांनो, तर आता आपण शेगावमध्ये, तर शेगावमध्ये कचोरी फेमस आहे. तर कचोरी खातोय, कारण आता आपण शेगाव सोडून निघालोय अमरावतीच्या दिशेने. तर आज आपण अमरावतीला असेल किंवा मध्य प्रदेशमध्ये गेलो तर मध्य प्रदेशमध्ये पण जाईल. पण मला नाही वाटत पॉसिबिलिटी की आपण मध्य प्रदेशमध्ये आज पोचल, कारण वातावरण पण पावसाचं झालं आहे आणि मला अजून व्हिडिओ पण एडिट करायचं आहे, त्यामुळं टाईम लागणार आहे. हां, तर हे सगळे आपले शेगावमधले. एक द्या कचोरी दादा. 10 रुपयाला एक कचोरी आहे बघा. इथं फेमस आहे कचोरी. इथली लोक इथं वडापाव बिडापाव काही भेटत नाही ना, फक्त कचोरीच. हां,
तर मित्रांनो फायनली निघतोय आता शेगावला बाय बाय म्हणून. बा एक अजून राहिलं काम. ही बॅग रुततील ह्या बॅगला पाठीमागं वाढायचं आहे असं. असं म्हणजे हे रुतत नाही, हे रुतत होतं ह्याच्यात पॉवर बँक वगैरे. चला हे भाऊ आपले ओके चला चला. तर इथंच मंदिर होतं, तर इथंच कचोरी खायसाठी थांबलो. म्हणजे कचोरी खायचा एक बहाणा होता आपला, एडिट करायला आपलं निवांत खुर्ची बसता आलं. त्यामुळं तसं मी कोण काय म्हणत नाही, खाल्लं नाही खाल्लं मला नाही कोण काय म्हणत. इतक्या लांब चाललं म्हणतात सगळे सपोर्टिव्ह राहतात, एवढे काही हे नाही आहे. चला मित्रांनो, तर अमरावती 140 आहे, वाशिम 94 आहे, नांदेडला तर नाही जाणार आपल्याला. आता काय लागणार आहे, अकोला, वाशिम आणि अमरावती 3 लागतील. वाशिम पण जिल्हा आहे बहुतेक, जिल्हाच आहे वाशिम. मित्रांनो, तर इथं केळी फस वगैरे लईच हे चालते, कारण पाहू शकता हे बॉब्या बिब्या असले तळलेलं पदार्थ सगळे दुकानं त्याचीच आहेत. केळी वेफर्स, केळीचे लई पदार्थ इथं बनवले जातात. तर चला जाऊया आता. आपल्याला जायचे अकोला नंतर आपल्याला जायचं अमरावती बहुतेक आपण फायनल डेस्टिनेशन ठेवू आजचं. म्हणजे दिवसात आज आपण आपला अर्धा दिवस 12 वाजेपर्यंत इथंच गेला शेगावमध्ये. त्यामुळं जवळा हे गाव. मित्रांनो, तर पेट्रोल टाकूया. तर आजचं पेट्रोल आपलं अकोला जिल्हा असेल बहुतेक इथं, कसं बुलढाणाचं काय माहीत नाही. तर येतोय का नाही कोण टाकायला, येतो. चला 700 रुपयाचं टाकतो आता, काल टाकलंच नव्हतं त्यामुळं आता पार रिझं लागलं आहे. मित्रांनो, तर ह्या पेट्रोल पंपावर काही पेट्रोल भेटलं नाही आहे, कारण त्यांची जी ऑनलाईन पैसे घ्यायची होती ती मशीन बंद आहे. ज्या मशीनमध्ये आपण कार्ड स्वाईप करतो किंवा ऑनलाईन स्कॅनर काढतात ते जे पंपवर होते त्यांना वापरायलाच येत नव्हती. तर ते म्हणे तुम्ही पुढच्या पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल टाका, 1 किलोमीटर पुढंच पेट्रोल पंप आहे. आता काय ऑनलाईन होणार नाही पेमेंट, त्यामुळं तर मग आपण पुढच्या पेट्रोल पंपाच्या दिशेने निघालो. 700 रुपयाचं कॅमेरा, 700 रुपयाचं. भारत, नेपाळ, भूतान, म्यानमार यात्रा आहे त्याची. यात्रा आहे गाडीचा थंडगार होतो की ना किती चालू रन राज्य सोबी आहे चालतात ते बरोबर चालायचा काही आणतो गॅप तर लागत थोडी. स्कॅनर कुठे मशीन ही आहे का डायरेक्ट खाली खाली लावण्यासारखं असं काय? आता मोबाईल काढायला का? कंबर दुखते हां 2 मिनटं काढू का मी? आहे ते मशीनला आहे स्कॅनर चालेल की ते. हां मित्रांनो, तर आपण आता चाललोय अमरावतीच्या दिशेने. तर हायवेला लागलो NH-53 हायवेला लागलोय. तर एकदम भारी रोड आहे. आता 3 तास दाखवतो इथनं, 2 तास दाखवतो 117 किलोमीटरला. तर चला जाऊया. आणि इकडं शेती म्हणलं तर तुम्हाला दाखवलं सकाळी मी की फक्त सोयाबीन आणि तूर. ओके चलो मित्रांनो, तर आपण आता पेट्रोल टाकलंय 700 रुपयाचं आणि निघालोय आपण आता अकोल्याच्या दिशेने. चला जाऊया. मित्रांनो, तर बॅग अख्ख्या तिरक्या झाल्या होत्या, पडल्या होत्या इकडं. हो का, इंडिकेटर मोडला. आता काय झालं, हे कॅमेराच हँग झाला, त्याची मेमरी फुल झाली ती, त्यामुळं तुम्हाला दाखवता आलं नाही. हे सगळं असं कल्लं आणि हे झालं. चला हे परत एक सगळं सोडून बांधायला लागलं आता परत. चला
मित्रांनो तर बांधले बॅग परत सोडून, तर हे इंडिकेटर आला जागा, तर त्याचा इंडिकेटर स्टे मोडलाय. ठीक आहे मित्रांनो, तर हे अकोला सिटी, तर अकोला सिटीला आपण बायपास देऊन चाललोय अमरावतीच्या दिशेने. अमरावतीला पण बायपास देऊनच जाणार आपण. मित्रांनो तर जेवाय थांबतो इथं. एक धाबा आहे, तर बराच वेळ हुकत होतो मी जेवण्यासाठी. फायनली भेटलं. ठीक आहे, चला. चावी पडली खाली. मित्रांनो तर जेवाय थांबलोय. तर जेवाय काही आपलं नेहमी पाहते त्यांना माहिती, शेवभाजी आणि रोटी घेतली. तर बघूया कशी लागते इथली विदर्भातली शेवभाजी. चला खाऊन सांगतो तुम्हाला. नंतर हे सर भेटलेत हडपसरचे, ते आपले व्हिडिओ पाहतात. तर इथं भेटलेत आपल्याला अकोला आणि अमरावतीच्या मध्ये. अमरावती चालली नाही, अमरावतीमध्ये चाललंय. तर चला. ओके ओके. ते आलेत, एक त्यांची ही गाडी भाडे घेऊन आलेत. चला. मित्रांनो तर इथं पोलीस आहे, ट्रॅफिक पोलीस. तर थांबवलं असं आपल्याला तर नाही थांबवलं. बाकी काय थांबायचं आहे, बकराच पाहत असतात ते. मित्रांनो तर जेवून निघालो. शेवभाजी आणि 4 रोट्या, म्हणजे 80 रुपयाला हाफ शेवभाजी होती आणि 15 रुपयाला रोटी. 140 रुपये झाले. पण चांगली टेस्ट एकदम भारी होती, एक नंबर. शेवभाजीची टेस्ट एक नंबर होती. मित्रांनो तिथंच मी विचारलं पाणी भरायचं आहे मला, माझं पाणी संपलंय, तर पाणी भरून घेऊया. आता तिथंच 20 रुपये पाण्याची बॉटल लागली असते माझ्याकडे होती म्हणून आपलं कॅन्डातलं बघलं, बॉटल घेऊन गेलो आज जेवताना. अशाच प्रकारे कॅन्ड संपलं. आता इथं कॅन्ड भरून घेतो आणि मग आपल्याला मग उद्याचे दिवस काय गरज नाही आहे. उद्या संध्याकाळपर्यंत संपल. अशा हिशोबाने 6 लिटर म्हणजे एक बाटली आणि एक कॅन. चला आता 0 पाणी, 0 आपल्याकडं. विचारायला लागतंय पाणी बिनीचं नाही वे, तर लगेच भेटतं. नाही तर आपण आपल्या ह्याने हुडकत राहिलं रोडच्या कडेला तर नाही भेटत. आता इथलं त्याने मला सांगितलं, तिथं पण विचारलं मी, जिथं जेवलो तिथं आणि इथं पण मी काही इथंच दिसतंय. पाणी आहे नाही, पाणी भरायचंय. ॲक्वाचं कॅन्ड आहे माझ्याकडं, 5 लिटरचं. नंतर अशा प्रकारे मी जुगाड केलेलं आहे. हे केबल आहे, केबल लॉक आहे. केबल लॉकला कॅन्ड अडकवतो. ते पण केबल लॉक साधे केबल लॉकला नाही चालत, ते जरा हेवीतलं आहे. की काही झालं तर तुटत नाही. त्याला मी लई दिवस झालं त्याचाच कॅन्ड अडकवतोय. कुठं दादा भरायचं का जायलाच लाव. हे एक आणि हे मित्रांनो. चलो अशा प्रकारे आहे नियोजन. तुम्ही पण कुठं फिरत असला तर आपलं स्वतःचं पाणी ठेवायचं, म्हणजे काय अडचण येत नाही. म्हणजे लई पैसे खर्च होत नाही पाण्यावर. जर तुम्ही बाहेर पियला गेला तर 3 लिटर जरी पिलं, 4 लिटर जरी पिलं ते 70-80 रुपये होतात. ओके चला. मित्रांनो तर अमरावतीत जायचं असलं तर हे खालच्या रोडने जायचं अमरावतीला. तर आपण अमरावतीला बायपास देऊनच चाललो आहे डायरेक्ट नागपूरच्या दिशेने. नागपूरला पण बायपास देऊनच जाणार आहे आपण. हा हायवे सोडायचाच नाही आहे आपल्याला. अशा प्रकारचा आहे. अमरावतीत एक मंदिर आहे फेमस, ते पाहिजे तर नको मला वाटतं आता जायला.
एक देवीचं मंदिर आहे फेमस, तुम्हाला माहिती असेल. मित्रांनो तर 5:30 वाजल्यात. तर इथे एक पेट्रोल पंप दिसतोय. तर पेट्रोल पंपावर थांबायचा विचार आहे, बघू थांबायला परमिशन देतात का नाही. मला दाखवतो कसं विचारायचं असतं पेट्रोल पंपावर. तर चला, अजून तयारच होतोय पेट्रोल पंप, अजून तयार नाही झालं. कोण आहे बोला. दादा हो दे फोन फोन हो दे. मित्रांनो तर हे दादा भेटले आपल्याला. तर दादाला विचारलं म्हणलं पंपावर राहू का. तर नवीनच पंप झालाय. तर दादा काय म्हणताय तुम्ही. बस साहेब येतात थोड्या वेळा तर त्यांनी अलाव केलं तर काही प्रॉब्लेम. ओके ओके. मग संध्याकाळी स्टाफ असतो का नसतो. स्टाफ असतो ना. असतो ना, मग काय अडचण नाही. मला वाटलं जर बंद संध्याकाळी कोणच नसेल तर मग मी नेक्स्ट ठिकाणी ट्राय कराय असं. नाही असं 2 जण असते. ओके 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 चालेल. म्हणजे अलाव केलं तर मग तुम्हाला हेल्प करणार. ओके 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 थँक्यू. तर चला मित्रांनो, थोड्या वेळ बसतो मी, तोपर्यंत त्यांचे सर येतात. तुम्हाला काही वॉशरूम वगैरे यूज करायचं. हां ओके थँक्यू सर. मित्रांनो तर फायनली राहण्याची सोय झाली. हा भाऊ आहे आपला. तर तेव्हा त्यांचे सर आले होते. तर सरांना विचारलं तर सर म्हणले राहा. तर काय म्हणले सर. ठीक आहे म्हणे, राहा जा म्हणजे असं म्हणजे. भाऊला भेटून चांगलं वाटलं. तर नवीनच पंप बनलाय. पंपाचं नाव काय सीड्स फ्यूल LLP म्हणून आहे. तर इथंच लावतोय आता. तर भाऊ म्हणतोय तर तिकडं आतमध्ये लावू, पण मला तर इथंच बरं वाटतं मोकळ्या डागात. तर इथंच लावतो मी. तर धन्यवाद, थँक्यू. चला, त्याला पण घरी जायचं आहे. अजून काय पेट्रोल पंप चालू नाही झाला, त्यामुळं ड्युटी नाही आहे. ओके चला. हां मित्रांनो, तर इथं टेंट लावतोय आता. तर सोडूया सामान. तुम्हाला टाइम लॅप्समध्ये दाखवतो सगळं. ओके चला, कसं सामान सोडायला लागते, कसं काय सगळं दाखवतो. तर मित्रांनो, हे आपल्याकडं सामान नव्हतं. म्हणजे एका ठिकाणी राहिलं माझं साबण आणि ब्रश. तर ते साबण ब्रश तेल बिल सगळं परत घेतलंय डबल. काय होतंय नसलं ना मग लय कुठाने होत्यात. त्यासाठी ब्रश बी डबल घेतलाय, साबण बी डबल घेतलंय. काल बी नाही दाद असले, नाही आज नाही दाल घासले, काल घासले होते. मग त्यासाठी घेतलं डबल. एखाद्या ठिकाणी राहतोय चुकीने विसरून, त्यामुळं हे होतंय. तर घेतलंय. आता आपण जिथं थांबलोय तिथनं इथं आलो होतो खास सामान न्यायला. चला मित्रांनो, तर फायनली आलोय सामान घेऊन. हे साबण ब्रश आणि हे पहिलं दात घासतो, परत तोंड धुतो, चेहरा साबण लावतो. त्यामुळं तेलकट दिसायला लागलाय. साबण नाही लावला. चला, आता पण नव्हतं इथं. चला साबणाने ठीक आहे. साबण संतोष साबण इज बेस्ट. मित्रांनो, तर इथं चार्जिंग पॉईंट आहे. तर इथं 2 पॉवर बँक चार्जिंगला लावलेत, पाहू शकताय. इथं आपलं 2 पॉवर बँक चार्जिंग लावलं. इथंच वॉशरूम आहे. नवीनच झालंय म्हणून काही खराब काहीच नाही आहे, चांगलंच आहे सगळं. अजून उद्घाटनच नाही, त्यामुळे सगळं चांगलं आहे, काय अडचण नाही. आपला टेंट आहे. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चला बाय बाय, भेटूया उद्या. आपण जाणार आहे मध्य प्रदेशला. ओके.